मिस्टर बीननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती टीका। पंतप्रधान मोदींची बंद दाराआड चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना घाम फुटला, ते पाणी प्यायले। विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा। सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू, गद्दार कोण याचा निकाल जनतेने दिला। कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या व्यंगात्मक गाण्यावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला। अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा सभागृहाचा अवमान, दरेकरांचा आरोप। मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत। कुणाल कामराचा आरोप, घाबरून माफी मागणार नाही, कामरा भूमिकेवर ठाम। विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले, लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजे अशी आमदारांकडून विचारणा। ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांचा गंभीर आरोप। भास्कर जाधवांच्या बोलण्यात तथ्य असल्यास पुरावे द्यावे, एफआयआर दाखल करू। लक्षवेधी लावण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया। उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना काही काळ मोकळं बसू द्या, बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष ज्या दिवशी घेतील तो मान्य। विरोधी पक्षनेते पदाबाबत फडणवीसांचं विधान, तर घाई गडबडीत निर्णय घेणार नाही, अध्यक्ष नार्वेकरांची भूमिका। एकाही इतिहासकाराकडे वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा नाही, वाघ्या कुत्रा दंतकथेतून। वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही, संभाजीराजेंची माहिती। पुण्याच्या ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार सुरूच। उपचारादरम्यान विनयभंगातील आरोपी रुग्णालयातून पळाल्याचा धक्कादायक प्रकार। छातीत दुखत असल्याने काल आरोपीला उपचारासाठी दाखल केलं होतं।